नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनेल मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा। टिपू सुलतान ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सलमान पठाण यांची मागणी। दोन धर्मियांमध्ये जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावे, अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सलमान पठाण घनसावगी यांच्या वतीने पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। यावेळी मुस्लिम समाजातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी मौजे पंचाळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहाच्या दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केलेले आहे। ज्या त्यांनी म्हटले आहे की भारतात 1 कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे। 10-20 वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे, त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काहीही आढळून आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे। मुहम्मद पैगंबर यांनी वयाच्या 50व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला। ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहे त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे। अशा स्वरूपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, सरलाबेट, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद यांनी केली आहे। या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करून जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामत्या रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणूनबुजून धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनातून यावेळी करण्यात आला आहे। मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात, त्यामध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते। कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केली जात नाही। भामत्या रामगिरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक भाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे। सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे। पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज वर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, असे निवेदन मध्ये मागणी केली आहे। यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सलमान पठाण रूफ मौलाना अजीम रफीक शेख, कैसर पठाण, अल्ताफ पठाण, फैयाज शेख, असलम पठाण, करीम पठाण, अलीम पठाण, सरफराज पठाण, फजल पठाण, अरबाज पठाण, इस्राईल पठाण, अयाज पठाण, जेद पठाण मान्यवर उपस्थित होते। लोकात्मा न्यूज चॅनेल साठी प्रतिनिधी तरंग काम।